काढून टाकायची काम ते तोंड बघते छोटं नाही. हा ना, म्हणजे पाऊस तर फर्स्ट पाऊस आहे तिथं. हॅलो, हाय, कसे आहात सर्व? मस्त ना? मी गौरी तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आपला खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आहे आमच्या पिल्लू राणीचा बारशाचा प्रोग्राम. तर आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये. तर मी आजचा ब्लॉग तुम्हाला पूर्ण दाखवते की आज आम्ही बारशाचा प्रोग्राम कसा होणार आहे, डेकोरेशन कसं केलेलं आहे, सगळी तयारी वगैरे सगळ्या जे डिटेल्स आहेत ते दाखवेल मी तुम्हाला. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की माझी साडी कशी वाटली आहे, माझी हेअरस्टाईल आणि मेकअप कसा वाटला. तर ही साडी मी खास बारशासाठी घेतलेली आहे, पैठणी आहे. तर नक्की सांगा मला तुम्हाला कलर आवडला का. तर चला, आता वाजलेले आहेत साधारण 4, 4:30, 5 वाजेचा आम्ही प्रोग्रामचा टायमिंग दिलेला आहे. आणि आता आम्ही आलेलो आहोत हॉटेलमध्ये, हॉलमध्ये जिथे अरेंज केलेलं आहे सगळं. तर चला, मी तुम्हाला सगळं डिटेल्स दाखवते. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आहे हॉटेलची रूम, हॉल जिथे आम्ही सर्व डेकोरेट आणि प्रोग्राम करणार आहोत. खरं तर हे रेकॉर्ड केलेलं आहे मी, पण आतमध्ये सनईचा आवाज आणि म्युझिकचा आवाज होता, तर त्यामुळे कॉपीराईट क्लेम आला आणि त्यामुळे मी आता व्हॉइस ओव्हर करते आहे. तर हे बाजूला 2 टेबल दिलेले आहेत आणि हे हॉटेलवाल्यांनी छान डेकोरेट रेडी करून ठेवले. ही माझी आई आहे, तर मी तुम्हाला ओळख करून देते. आईने हे सगळं तयार केलेलं आहे, पूजेचं सामान वगैरे सगळं. दिवे तयार केलेले आहेत, 5 दिवे. त्यानंतर पूजेचं ताट आणलेलं आहे औक्षणासाठीचं. नाव ठेवल्यानंतर घुगऱ्या वाटायच्या असतात, तर त्यासाठी ह्या डब्यामध्ये घुगऱ्या आणलेल्या आहेत, फुलं आणलेले आहेत आणि मिठाई. विड्याची पानं आणलेली आहेत, तर विड्याच्या पानावर मिठाई आणि ह्या घुगऱ्या ठेवायच्या असतात आणि हे वाटायचं असतं. तर हे सगळं आता मी रेडी करून या टेबलवर ठेवलेलं आहे. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडेही बारसं कसं करतात, काय काय पद्धती आहेत. तर चला, आता मी तुम्हाला पुढे दाखवते. हा पुढचा स्टेज आहे जिथे पाळणा वगैरे ठेवलेला आहे आणि हा बोर्ड आहे जिथं इथे माझे नाव काय, तर इथे नेममध्ये टाकलेलं आहे आणि हे नाव ठेवल्यानंतर नाव रिव्हील करायचं आहे. तर हे मध्ये सरप्राईज असेल सगळ्यांसाठी. तर नाव आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि मराठीतनं नाव सांगितलेलं आहे, तर ते म्हटले आम्ही रेडी करून त्यामध्ये लावून ठेवू. तर आता जसे जसे नातेवाईकमध्ये येतात तसं मी त्यांच्याशी बोलते आहे. तर चला, पुढे मी तुम्हाला दाखवते. हे तर मी नाव जेव्हा ठेवून होईल तर तेव्हा नाव काय ठेवलेलं आहे आणि ह्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच. पुढे आता हा पाळणा लावलेला आहे. पाळणाही छान डेकोरेट केलेला आहे. मागे ब्ल्यू अँड व्हाईट कलरचे असे कर्टन्स लावलेले आहेत. खरं तर पहिले झुला हा वेगळा ठेवलेला होता, वेगळा चंद्राचा आकारमध्ये तो झुला होता, पण मला तो फारसा आवडला नाही, तर मी थोडा चेंज करायला सांगितला आणि हा चौकोनी पाळणा ठेवलेला आहे. यामध्ये हा गोपा ठेवलेला आहे. नाव ठेवताना सर्वात पहिले या गोपावरून नाव ठेवायचं असतं आणि नंतर बाळाचं नाव ठेवायचं. तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला हे नक्की सांगा. खरं तर प्रोग्राम हा छोटेखानीच प्रोग्राम करणार आहोत, म्हणजे साधारण 30-35 लोकांसाठीचा प्रोग्राम आहे. आणि हॉलही आम्ही एवढाच बघितला की जास्तही मोठा नाही आहे आणि जास्त छोटाही नाही. तर बघा, इथे छान बाजूला डेकोरेशन केलेलं आहे आणि आम्ही काही आमच्या माऊसाठी काही वस्तू तयार केलेल्या आहेत, किंवा आपण जसं रुखवत मांडतो लग्नामध्ये तसंच आम्ही तिच्यासाठीही काही डेकोरेशन केलेलं आहे. तर हे सगळं या टेबलवर मांडलेलं आहे. हाही टेबल आम्हाला हॉटेलमधूनच रेडी करून मिळाला, फक्त आम्हाला आणून हे सगळं मांडायचं होतं. तर बारशामध्ये ना पिंपळ पानाला खूप महत्त्व असतं. पिंपळ पानाचं दुपटं तयार करतात, तर हे आम्ही पिंपळ पानाचं दुपटं तयार केलेलं आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे औक्षवंत हो बाळा. बाकी हे कार्डशीट पेपरवर आम्ही पाळणा लिहिलेला आहे, जो पाळणा म्हणायचा आहे. त्यानंतर वरती मोठा कार्डशीट पेपर आहे, तिथे सगळे जे रिलेशन्स आहेत, आई बाबा, आजी आजोबा, मावशी, काका, मामा, हे सगळ्यांचे रिलेशन्स वाईज फोटो लावलेत आणि त्याची माहिती काही खाली लिहिलेली आहे. हे तिचे फोटो आहेत डे 1 पासून ते आत्तापर्यंत किती दिवस झाले ते प्रत्येक एकेका दिवसाचे वेगवेगळे फोटो आम्ही काढले आणि ते लावले आहेत. तसंच जसं तिचे काही सण असतील तर त्या सणांचे फोटो काढले आणि ते पण लावलेले आहेत.
इथे तिला जे जे आम्ही नवीन फ्रॉक घेतले, काही खेळणी घेतले ते लावलंय. हा फ्रॉक तिचा फर्स्ट मंथचा जो बड्डे होता त्याचे मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तेव्हा घेतलेला हा फ्रॉक आहे. तर असं सगळं आम्ही मांडलेलं आहे. तर मला नक्की सांगा की तुम्हाला हे सगळं डेकोरेशन कसं वाटलं, ह्या सगळ्या आयडिया कशा वाटल्या ते नक्की सांगा. तुम्ही काय काय करतात तेही नक्की सांगा. तर आता बाकीचा जो कार्यक्रम आहे तो सुरू होईलच. आता बाकी सगळे जे आहेत बायका वगैरे ज्या असतात त्या पहिले ओटी भरतात, औक्षण वगैरे करतात, बाळासाठी काही वस्तू आणलेल्या असतात, बाळ लेणं त्याला म्हणतात, तर ते देतात आणि मग बाळालाही औक्षण करायचं असतं. तर बघा आमची पिल्लू माऊ किती छान बसलेली आहे. तर तिने अजिबात त्रास दिला नाही बारशामध्ये. सगळा कार्यक्रम छान एन्जॉय करू दिला आणि तिनेही खूप छान एन्जॉय केला. तर ही छोटी कुमारिका बाजूला बसवायची असते आणि तिचाही आज खूप मान असतो. तर असं जितक्याही बायका आलेल्या असतील, सवाष्ण आलेल्या असतील ते औक्षण करतात, काय काय ज्या वस्तू असतात ते देतात. तर हे सगळा कार्यक्रम हा चालू राहणार आहे. हे सगळं झाल्यानंतर मग बाळाचं नाव ठेवायचं आहे. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवत नाही, यामधले काही जे छोटे छोटेसे क्षण आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते.
तर हा होता बारशाचा प्रोग्राम. बरेचसे काही जे क्षण आहेत ते मला रेकॉर्ड करता आले नाही, तर काही फोटोज आणि काही आम्ही डेकोरेशन जे केलं होतं त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.